हर हर महादेव मित्रांनो, केदारनाथ यात्रेच्या दुसऱ्या भागात तुमचं सगळ्यांचं स्वागत असा. आपण आता पोचलो हरिद्वारला. मागच्या भागात आपण योगनगरी ऋषिकेश एक्सप्रेस तो प्रवास अनुभवला. या भागात आपण हरिद्वारमध्ये स्टेचे ऑप्शन काय काय असतात, म्हणजे आपल्या केदारनाथ यात्रेची पहिली पायरी असा ही हरिद्वार. तर इकडे आपण गंगा स्नान करून मग यात्रेक सुरुवात करणार आहोत. तर या ठिकाणी तुमका हॉटेल बुकिंग, त्याच्यानंतर गंगा आरती वगैरे त्याची सर्वांची माहिती देतलो. त्यासाठी ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. खूप सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ असलेली आहे. पूर्ण टोटल खर्च किती असतो होता तर तो पण तुमका सांगतलं आहे. तर जर तुमचा केदारनाथ यात्रेक यायचं असेल तर ही व्हिडिओ नक्की बघा. कोण येणारे असतील फॅमिलीवाले मित्रमंडळी तर त्यांना देखील शेअर करा. हरिद्वार स्टेशनच्या बाहेर इल्यानंतर या ठिकाणी पूर्ण रिक्षा स्टँड वगैरे असा आणि समोरच त्या ठिकाणी बस बुकिंगचं देखील सर्व ऑफिस असतात. तर तिकडे तुम्ही बस बुकिंग करू शकता. आता आम्ही हॉटेल बुकिंग आपला जर केलं तर त्या लोकेशनला जातलो. त्या ठिकाणी देखील खूप सारे हॉटेल्स असतात ज्या ठिकाणी तुम्ही स्टे करू शकता. डॉर्मेटरी देखील असतात, धर्मशाळा पण असतात. त्या ठिकाणी तुमका 300-500 रुपयापासून रेट चालू होतात. आणि जर हॉटेल बुकिंग हवं असेल तर 1000 रुपयापासून तुमका चांगली रूम वगैरे मिळू शकतात. तर आपण ऑनलाईन हॉटेल बुक केला. हे शिव इन ना, हॉटेल शिव इन. तर तिकडे आपण जातो. स्टेशनपासून 600 मीटरवर असा आणि उत्तर रेल्वे हरिद्वार. तर या गेट नंबर 6 मधून आपण बाहेर पडतो. पूर्ण खूप मोठा असा स्टेशन असा हरिद्वार. तर हे असे छोटे रिक्षावाले असतात, बॅटरीवर चालणारे रिक्षा. त्यांना काय बोलतात, टुकटुक बोलतात ना. तर असे रिक्षा असतात आणि या रिक्षातून आपल्या काही तुमच्या रूमवर वगैरे जायचं असतात किंवा हर की पौडी, तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. हर की पौडीसाठी शेअर रिक्षा देखील असतात जे की 20 रुपयामध्ये तुमका गंगा घाटापर्यंत नेऊन सोडतात. तर आपल्या इथून जवळच 600 मीटरवरच हॉटेल असा, त्यामुळे आपण इथून आता चालत जातो. स्टेशनच्या जवळ इकडे खूप सारे हॉटेल्स असतात ज्या ठिकाणी तुम्ही स्टे करू शकता. पण स्टेशनच्या जवळची हॉटेल जरा पूर्ण महाग असतात, त्यामुळे आपण थोडासा जरा आतमध्ये हॉटेल बुक करतो. हॉटेलला फोन लावता काय? हो. आपण मॅपवर लोकेशन टाकला तर 350 मीटर दाखवता, 5 मिनटं वॉकिंग डिस्टन्स. आणि आपण हरिद्वारच्या गल्लींमधून या ठिकाणाहून चाललो. खूप कंजेस्टेड असे रस्ते असतात इकडे. इला आपण आपल्या डेस्टिनेशन जवळ इलो, हॉटेल शिव इन. तर स्टेशनपासून 650 मीटरवर हे आपलं हॉटेल असं. चला एंट्री करूया आता. हो, तर आपली रूम रेडी झाली असा. सेकंड फ्लोअरला असा रूम. 12चा चेक इन होता आणि 1 वाजता आपण चेक इन करतो. ॲक्च्युली आपण 12:30 वाजता चिलो. 201 हा काय? ओके एक ना. ओके थँक्यू. रूम नंबर 201. हाँ खतरनाक ना. मस्त. चला सामान ठेवूया. मस्त एक नंबर रूम असा. आणि आपण 3 बेड बुक केलेले होते. आपल्या किती पडलेला टोटल फेअर? 2300. किती? 1800 2300 होता ना त्याच्यावर. हां 2100 का एक्झॅक्ट सांग मला माका. हरिद्वारला आपण ही जी रूम बुक केली आहे तर ती 2300 रुपये असा. 2300 रुपयामध्ये AC, त्याच्यानंतर पूर्ण आपल्याक हे 3 बेड मिळालेले असतात. आणि खूप मस्त स्पेशियस आणि कम्फर्टेबल अशी रूम असा. TV पण असा, सोफा पण असा आणि यांचे वॉशरूम पण एकदम क्लीन असत. वा, गरम पाण्याची पण व्यवस्था असा, काही प्रॉब्लेम नाही. स्टेशनपासून 750 मीटरवर असा बरोबर. हो 5-6 मिनिटात आपण इलो. चाला तेवढा पण काय वाटला नाही. रिक्षा वगैरे करूची काय गरज नाही. बाकी फॅन वगैरे पण असा आणि खूप मस्त क्लीन आणि असं रूम आहे. एक नंबर. माका तर आवडलं सर्व. आणि हे आपण ऑनलाईन बुकिंग कधी केलेलं आहे? एप्रिलमध्ये ना. 2 महिन्यापूर्वी आपण या ऑनलाईन बुक केलेला होता. तर ते तेव्हाचे चार्जेस असतात. आता याचे रेट थोडे वाढले असतील ना, किंवा जर तुम्ही ऑफलाईन जर इलास तर अजून थोडेसे तुमका कमी मिळतले. हॉटेलच्या जवळच असलेल्या रेस्टॉरंटमध्ये इकडे जेव केलो. व्हेज थाळीच असा आपली. त्याच्यामध्ये आपल्या चपाती, लापीचं रवं, डाळ, ही बटाट्याची भाजी, छोले, ही कसली भाजी आहे माहिती नाही, आणि हे सॅलड असा. तर ओव्हरऑल चांगला दिसतं जेवण. आणि आपण इकडे छास पण घेतला, पाणी बॉटल एक. तर छोटासाच हॉटेल आहे इकडे स्टेशनपासून जवळ.
चव चांगली आहे रे, चांगली आहे ना. ओके ठीक आहे. याची किंमत आमका माहिती नाही, आम्ही विचारू करत नाही, डायरेक्ट घेऊन जॉब बसलो. किंमत बघूया किती आधी सांगतोय तुमका. जेवण चांगलं होता, चव वगैरे चांगली होती. रोटी, राईस, डाळ वगैरे, भाजी 100 रुपये. चांगली होती, प्राईस पण चांगली होती. पाण्याचे 20 रुपये, टोटल 320 रुपये आमचा बिल झाला. पुन्हा आता आम्ही चाललो रूमवर. तर आता आराम करत आलो. संध्याकाळी आपल्याला जाऊचा गंगा आरती अटेंड करू, म्हणजे हरकी पौडीच्या ठिकाणी जातलो. तर तिकडे कसं जायचा, रिक्षाचे चार्जेस वगैरे, कोणत्या कोणत्या ठिकाणी काय काय ठिकाण, तिकडे कोणते ठिकाणं असतात त्याची सगळ्यांची माहिती देतलं. संध्याकाळचे 4:30 वाजलेत आणि आपण चाललो हरकी पौडी इकडे. तर इकडून आपल्या एक छोटी हे करूची लागते येणार आहे टुकटुक. तर बॅटरीवर चालणारे जे रिक्षा असतात तर ते आपण करून आहे ना जातो हरकी पौडी. आणि तिकडे गंगा नदीमध्ये स्नान करणार आहोत आणि मग गंगा आरती बघूया किती वाजता चालू होता ती. आणि मग थोडासा मार्केट फिरून आपण पुन्हा येतलो. तर ह्या आता पुढे तुमका मस्तपैकी गंगा नदी, हरकी पौडी, तर तिकडचं पूर्ण व्ह्यू बघूक मिळतलो. चला. ब्लॅक मिळाली आहे टुकटुक 30 रुपये पर पर्सन. थोडं जरा महाग आहे पण चलता, कारण आम्ही आपल्या बंदुकाचा आहे ना. तर आपण चला तिकडे गेलो तिकडे पण 20 रुपये असतो असते ना. 10 रुपयासाठी एवढे वडी काय शकता. ठीक आहे ना सर्व. तिघांचे किती 90 रुपये होते, 100 रुपये. आणि आता वाजल्या 4:30. आपल्या एक 10 मिनिटात लागते जाऊ. पॅक 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 नुसता पॅक पॅक होय पण पॅक 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 नुसता. हॉर्नवर तो हातच काढणत नाही, एक्सेलेटरवर आणि हॉर्नवर फुल जोरात हात ठेवून. आपण इलव पण हे बघ ते बघ अकांना आता लेफ्ट घेतलं राईट घेतलं की एवढ्या जवळ होतं. आपण उतरलं तरी चालत नाही गेलो असतो, कळला. हो. गंगा नदीच्या ब्रिज जवळ इलाव आणि या साईड सगळे हे घाट असत. तर जिकडे आता आपण स्नान करणार आहोत. आणि हरकी पौडी एकदम पुढे असा, तिकडे पण जाऊया. तिकडे श्री गंगा मातेची सर्व मंदिरं असत, तिकडे पण दर्शन घेऊया मस्त पैकी. इकडे सगळे पोलीस वगैरे पण असत रे, ट्रॅफिक. गेल्या वर्षी कोण नव्हते हो. तिघांचे झाले आपल्या 90 रुपये. आणि एकदम जो आपलं ब्रिज असा क्रॉस करणार आहोत तिकडेच आपण येऊन आपल्याला सोडले नाही तिने. चला. तर आता ह्या ब्रिज काय हो होता तो का सांगितलं, एकदम गंगा नदीच्या बाजूकच आपण रवत होतो. आपली रूम एकच रोड होतो फक्त आणि ते बिल्डिंग होते. हो समोर. हा समोर असा ब्रिज, तर तो क्रॉस करून आपण जातो डायरेक्ट हरकी पौडी. पहिल्यांदा आधी आपण इकडे स्नान करूया आणि मग नंतर पलीकडे जाऊया. तिकडे गर्दी दिसता काय रे मंडळी. आपण आता इलो गंगा नदीच्या घाटाजवळ आणि थोड्याच वेळात आपण तीर्थस्नान करणार होतो, त्यासाठी आपण जागा शोधतो. हे सगळे घाट असत हे पूर्ण नेहमीच वर्षाचे 12ही महिने या ठिकाणी जे भाविक असतात ते एकदम पूर्ण भरलेले असतात. आणि बहुतेक जण या ठिकाणी तीर्थस्नानासाठी येतात. खूप पवित्र असा तीर्थस्नान मानला जाता. या मस्त तीर्थस्नान झालं. पाणी एकदम पूर्ण थंड असा, बर्फासारखा पाणी असा. तर पननाने मी तीर्थस्नान केला. सर्वांनी फक्त कावळे आंघोळ केली होय ना. सर्व कावळे आंघोळ, डोक्यावर पाणी घेतलं सर्व. तर इकडे प्रत्येक हे घाट असतात आणि प्रत्येक घाटाक वेगवेगळा नाव असा. तर त्या ठिकाणी देखील सर्वजण तीर्थस्नान करतात. आणि याचे संपूर्ण ब्रिज असतात आपला क्रॉस करू पलीकडे जाऊ. आणि कसे एकदम आंघोळ करतात बघा आतमध्ये. तर या खूप रिस्की असा, कारण पाण्याचा फ्लो खूप जास्त येणार आहे सर. हो इकडे जवळपास कमरे एवढा पाणी असा. ते बघ कसे या करतात ते. तीर्थस्नान झाल्यानंतर एक नंबर अशी पॉझिटिव्ह वाईब येतात. खूप भारी वाटतं इकडे तीर्थस्नान करण्याची. म्हणजे काहीतरी फिलिंग वेगळीच आहे खरोखर. आता सलग आता 3रा वर्ष असा. खूप मस्त वाटतं. त्यामुळे इकडे गेल्यावर आम्ही नेहमी तीर्थस्नान करतोच. तर आता आपण चाललो हरकी पौडी इकडे, ज्या ठिकाणी गंगा आरती होता.
तर तुम्ही जर हरिद्वारला येत असाल तर गंगा आरती नक्की अटेंड करा. मी 2 वर्ष अटेंड केली. खूप भारी असं वाटतं. एकदम ते गंगा मातेची पूजा करतात, आरती करतात. खूप सुंदर. त्या ठिकाणी गंगाजल घेऊसाठी इकडे कॅन वगैरेंची सगळी दुकानं असतात. त्याच्यानंतर जर काय खायचं असत तर ती दुकानं देखील असतात. तर या ठिकाणी तुम्ही खाऊ शकता. परत हॉटेल्स देखील असतात बाजूक पूजेसाठी वगैरे असतात. तर त्या फक्त स्कॅमपासून जरा थोडासा सांभाळून राहा. कारण या ठिकाणी गंगा मातेची पूजा करूच्या नावावर खूप स्कॅम होतात, पैसे वगैरे उकळतात दोन्ही ठिकाणी. अगदी तुम्ही या साईटिक जरी पूजा करू घेतलास तरी पण आणि पलीकडच्या साईटिक ज्या ठिकाणी मुख्य गंगा मंदिर असतात त्या ठिकाणी पण खूप जवळपास 250, 200, 500 रुपये उकळतात. जसजशी आपण हर की पौडीच्या ठिकाणी सुरुवात करतो तसे घाट पूर्ण एकदम गर्दीने फुलून गेलेले असतात. इकडे सगळीकडे भाविक मोठ्या प्रमाणावर तीर्थस्नान करतात. तर पुन्हा आपण एकदा येऊया पुढच्या वर्षी, आहे की नाही सर्व. तर नाशिक, त्याच्यानंतर उज्जैन आणि हरिद्वार आणि प्रयागराज, तर या 4 ठिकाणी आपल्याकडे कुंभमेळे होतात. आणि त्याप्रकारे हरिद्वारची हर की पौडी घाट पण आहे. तर इकडे पण कुंभमेळा होता. तर यावर्षीच प्रयागराजला कुंभमेळा झालो. नेक्स्ट असा नाशिकला. खूप भारी वाटतं ना रे, मस्त. तर इकडे असा हर की पौडीचं घाट, वा. आणि 2 ब्रिज पण असतात. तर शिवधनुष्य टाईपमध्ये असो ब्रिज असा. आणि इकडे असा ही मुख्य हर की पौडी घाट. तर या ठिकाणी गंगा आरती होतात. खूप सुंदर असं गंगा आरतीचा अनुभव असतात. तर तुम्ही नक्की अटेंड करा. आपण 2 वर्ष अटेंड केलं, पण यावर्षी आपल्या उद्या सकाळी पहाटेची बस असल्यामुळे आज आपण अटेंड करणार नाही. आता वाजले संध्याकाळचे 5. जवळपास जर तुमका गंगा आरती अटेंड करूची असं चांगली जागा हवी असेल तर 5 वाजल्यापासून त्या ठिकाणी जागा अडवूची लागतात. त्यानंतर आपल्या पाठीमागे उभा राहून गंगा आरती बघूक मिळतात. तर खूप भारी असं व्ह्यू असता. नक्की एकदा तुम्ही बघा. तर उद्या आपल्या एक सकाळी 3 वाजता बस असा लवकरची, त्याच्यामुळे आपण यावेळी अटेंड करणार नाही. कारण जर आपण 7 वाजता जर गंगा आरती थांबलो तर त्याच्यानंतर गंगा आरती संपाक जवळपास 8:30 वाजता. त्याच्यानंतर एवढी गर्दी असता की इकडून लवकर ऑटो वगैरे पण मिळत नाही. तर जवळपास 9:30 वाजता तुम्ही आहे ना फ्री होतात, म्हणजे हरिद्वार स्टेशनला पोहोचतात. आणि मग त्याच्यानंतर परत रात्रीचं जेवण आणि सगळी तयारी करून 10-11 वाजता परत आपल्या 1:30 वाजता उठून 3 वाजताची बस पकडूची आहे. त्याच्यामुळे आपण यावर्षी गंगा आरती अटेंड करणार नाही. पण गंगा नदीमधचा जो तीर्थस्नानाचा अनुभव होतो तर खूप मस्तच होतो. तर दरवर्षी आम्ही इकडे गेल्यावर आधी पहिला तीर्थस्नान करतो आणि नंतर मग पुढचं आपलं प्रवास करतो. तर 4 धाम जी यात्रा असतं, म्हणजे उत्तराखंडमधली 4 धाम यात्रा, तर त्याची सुरुवात हरिद्वार हर की पौडी करूनच होता. तर इकडे तीर्थस्नान करून जे भाविक असतात ते आपल्या 4 धाम यात्रेची सुरुवात करतात. यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ. तर आपण देखील प्रत्येक वेळी असाच केला. हरिद्वारमध्ये हर की पौडीच्या एक ठिकाणी तीर्थस्नान करून मग नंतर पुढे आपली यात्रा सुरू केली आहे. तर उद्या पहाटे आपण इथून बद्रीनाथला जाणार आहोत. तर ती आपली बसची व्हिडिओ नक्की येतील, तर ती देखील नक्की बघा. तो प्रवास देखील खूप सुंदर असो असा. तर त्याची व्हिडिओ आपण डिटेलमध्ये बनवणार असो. गंगा नदीच्या इकडे बाजूकच वरती जो डोंगर असतो तर तिकडे असा मनसा देवीचं मंदिर, तर त्या ठिकाणी देखील तुम्ही जाऊ शकता. तर रोपवे देखील अवेलेबल असतात आणि तुम्ही ट्रेकिंग करत पण जाऊ शकतात. खूप सारे भाविक या ठिकाणी दर्शन घेतात. तर पुन्हा एकदा आपण बघूया हर की पौडीमधलं सर्व परिसर. वा, तिकडे अगदी श्री शंकरांची खूप भव्य दिव्य अशी मूर्ती असतात. अजून ब्रिज असतात, इकडे देखील ब्रिज असतात, गंगा मंदिर असत. संध्याकाळी 5 वाजता पण एवढा गरम होता आणि ऊन असायला भयंकर. ते धूळ वगैरे तर इकडे वाटत आणणार आहे ट्रॅव्हल करता म्हणजे. हां 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 हां, आमच्याकडे पाऊस पडत आहे रोज साप गार करून टाकला. आणि 8 दिवसात येतो रोहित सर. हां, मला तर इकडे पूर्ण सकाळी छान नुसतं पाणीच पाणी. पण कसं अनुभव आहे तीर्थस्नानाचा? खूप मस्त ना. आणि सालाबाद प्रमाणे आम्ही यंदा पण आलो. होय, गंगा स्नान केलं. फक्त गंगा आरती अटेंड नाही केली कारण कारण वेळ आपल्या तेवढं अपूर्व वेळ. हो, नाही आपली पहाटेची गाडी नसती तर आपण केली असती. वगैरे गाडी असते ना, इव्हन 6ची जरी तरी पण आपण अटेंड केली. गाडी म्हणजे खूपच झाली. हो, कारण 1:30 वाजता झोपणं आणि सकाळची झोपणं असं होतं. होय होय होय. तर आता आपण चाललो हरिद्वार स्टेशनला मार्केटकडे. जाताना आपले 30 रुपये होते, येताना 20 रुपये घेतात.
या शास्त्र काय कळत नाही. मागच्या वेळी येताना कमी होते, जाताना जास्त घेतल्याने होते. आपण आपलं प्लान ड्रॉप केलो, स्टेशनला जाऊचो. तर ह्या असा आपलं हॉटेल आणि बरोबर ह्याच गल्लीतनंच ऑटो येत होते. तर आपण आता इकडूनच चाललो रूमवर. आपली खरेदी झाली. असा थोडेसे जर आपल्या फळा घ्यायचे होते. काय पेरू आता असंच रे आपल्याकडे, सफरचंद असा, पेरू असंच. आणि केळी घेतली थोडीशी आणि मस्तपैकी जेवलो पण. तर आताच्या जेवणाचं बिल आपला झाला 600 रुपये. जरा थोडासा महाग होता. AC हॉटेलमध्ये गेलेलो. सकाळी रेग्युलर आपण भोजनालयामध्ये गेलेलो. चव दोघं उलट ता जेवण चांगला होता. हो, आताची क्वांटिटी पण कमी होती जेवणाची. हां पण ठीक आहे, आता काय करणार. कारण इकडे स्टेशनला गेलो होतं, म्हटलं ज्या हॉटेलला आंबर रेग्युलर जेवायचे कसलो काढल्यान तो बघ हसून. तर त्याच हो त्याच हॉटेलला आपण जेवूक गेलेलो. पण यावेळी त्यांना रिनोव्हेट केला त्यामुळे त्याचे पैसे जास्त घेतले. मित्रांनो, आपल्या हरिद्वारच्या इकडे किती खर्च येतो तर तो सांगते. आमका किती खर्च झाला तो. रूम आमची 2300 रुपये, म्हणजे एक पर पर्सन 800 रुपये पकडा, 8 तारीख 24. त्याच्यानंतर दुपारच्या जेवणाचे 100 रुपये आणि रात्रीच्या जेवणाचे आमचे 200 रुपये झाले, म्हणजे ते 300 रुपये झाले. त्यानंतर आपण ऑटोन हरकी पौडी घाटावर गेलो, पुन्हा इकडे येलो तर ते 50 रुपये. जाताना 30 रुपये घेतल्याने, येताना 20 रुपये घेतल्याने. आणि पाणी बॉटलचे 50 रुपये, म्हणजे पाणी आपण काय तिथला पिल्यावर नाही. त्यामुळे एकूण टोटल 800 आणि 300 1100, 1100 आणि 50 1150, 1150 आणि पाणी बॉटलचे 50 मिळून 1200 रुपये आपल्या हरिद्वारला खर्च येलो. म्हणजे ज्यावेळी आपण हरिद्वारला उतरलो, त्याच्यानंतर हॉटेल जा बुकिंग केलं होतं तिकडे गेलो, गंगा आरती अटेंड केली, तीर्थस्नान केला. तर ह्यो सगळं जो पूर्ण खर्च होतो तो आपल्या एकूण 1300 रुपयापर्यंत झालो. तर तुम्ही देखील याच्यापेक्षा कमी खर्चात सर्व करू शकतास. म्हणजे जसं की हॉटेल रूमचे तुम्ही जवळपास खूप म्हणजे अधिक वाचवू शकतास पैसे. तर तुमच्यावर डिपेंड असा. तर ही व्हिडिओ मी इकडेच एंड करते. व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आज रात्री आता आपण लवकर झोपतो, कारण उद्या सकाळी आपल्या 1:30 वाजता उठा, परत टॅक्सी बस पकडून बद्रीनाथला जाऊचा. तर उद्याची व्हिडिओ नक्की बघा, ज्याच्यामध्ये आपण हरिद्वार ते बद्रीनाथ हे पूर्ण प्रवास करणार. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घेऊ. आणि जर कोण तुम्ही उत्तराखंडच्या चारधाम यात्रे किंवा केदारनाथ बद्रीनाथ मंदिराच्या दर्शनासाठी येत असाल तर हे आपले व्हिडिओ त्यांच्याशी नक्की शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुमचे काय प्रश्न असतील तर आमका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.